प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। आपली सिंगल क्वेश्चन फॉर सीईटी एक्झाम ही सिरीज सुरू आहे। त्यामध्ये आपण रोज एकच प्रश्न बघतो आणि आपला चॅप्टर सुरू आहे इलेक्ट्रोस्टॅटिक्स आणि आजचा प्रश्न क्रमांक 10 आहे। आता आजच्या प्रश्नाचं वैशिष्ट्य असं आहे, आपण प्रत्येक वेळी तुम्हाला कपॅसिटर्स दिले जातात, ते सिरीज असतात किंवा पॅरलल कॉम्बिनेशन असतात, कधी मिक्स असतात आणि इक्विव्हॅलंट कपॅसिटी काढायला सांगितली जाते। आजचा प्रश्न थोडासा वेगळा आहे, तो सीईटी 2020 ला आलेला आहे आणि अशी काहीतरी फिगर पाहिली की आपल्याला त्याची भीती वाटते आणि थोडंसं प्रश्नाचं स्वरूप जर बदललेलं असेल तर आपण तिथं घाबरून जातो परीक्षेच्या वेळी। त्यामुळं घाबरून जायचं नाही, त्याचा टाईप जर आपल्याला माहिती असेल तर आपल्याला मग तो प्रश्न थोडासा काही बदल करून विचारला तर तो सोडवता येऊ शकतो। तर आज काय दिलेलं आहे तर तुम्हाला ह्या सर्किटची इक्विव्हॅलंट कपॅसिटी दिलेली आहे आणि त्याच्यावरून तुम्हाला कपॅसिटरची व्हॅल्यू काढायची आहे। इतर वेळी तुम्ही उलट करता, तुम्हाला कपॅसिटरची व्हॅल्यू माहिती असते आणि तुम्ही इक्विव्हॅलंट कपॅसिटी काढता। आता ह्या सर्किटमध्ये एक्झॅक्ट विरुद्ध करायचं आहे आणि तसं जर आलं तर काय करायचं हे समजण्यासाठी मी हा प्रश्न घेतलेला आहे की जो सीईटी 2020 ला विचारलेला आहे। तर वेळ न घालवता काय प्रश्न आहे ते आपण बघूयात। प्रश्न असा आहे, 5 कॅपॅसिटर्स each of capacity C are connected as shown in the figure. If their resultant capacity is 2 microfarad, then the capacity of each condenser is option A 5 microfarad, B 2 microfarad, C 2.5 microfarad and D 10 microfarad. आता बघा, आपल्याला ह्या पद्धतीचं सर्किट दिलेलं आहे आणि त्याची इक्विव्हॅलंट कपॅसिटी म्हणजे सी इक्विव्हॅलंट दॅट इज इक्वल टू तुम्हाला 2 मायक्रोफॅरड दिलेली आहे आणि प्रत्येक कपॅसिटरची व्हॅल्यू किती ती आपल्याला काढायची आहे। व्हॅल्यू ऑफ सी दॅट इज इक्वल टू 1। आता हे सर्किट दिसायला असं दिसतं, पण याला जर तुम्ही सरळ केलं तर हे सगळे कपॅसिटर हे सिरीज मध्ये आहेत आणि प्रत्येकाची व्हॅल्यू सेम आहे। आणि जेव्हा number of capacitors they are the same and they are connected in series, at that time their equivalent capacitor are given by the formula C divided by N। मग आता C ही त्याची कपॅसिटी आणि N हा नंबर, किती नंबर आहे मोजूयात आपण, 1 2 3 4 आणि 5 कॅपॅसिटर्स आहेत। मग आता आपल्याला ह्या सी ची व्हॅल्यू काढायची आहे आणि सी इक्विव्हॅलंट तुम्हाला 2 मायक्रोफॅरड दिलेलं आहे। मग आता देअरफॉर हे 2 मायक्रोफॅरड दॅट इज इक्वल टू C बाय 5। मग आपण हे जर ट्रान्सफर केले हे 5 इकडं तर 5 इंटू 2 दॅट बिकम्स 10 मायक्रोफॅरड आणि जो आपला करेक्ट ऑप्शन काय आहे, डी आहे। समजलं किती सोपं आहे ते? फक्त आपण असं सर्किट पाहून घाबरून जातो। तर बघा, इथं कुठे हे सगळं सिरीज मध्ये जोडलेलं सर्किट आहे, इक्वल व्हॅल्यूच्या कॅपॅसिटी आहेत आणि इक्विव्हॅलंट कपॅसिटी दिली तर ह्या पद्धतीने त्याला सोडवायचं। समजलं का? तर याच्यावरून म्हणजे उलट जर प्रॉब्लेम आला तर घाबरून जाऊ नका, ह्या पद्धतीने सोडवा। तर तुम्हाला प्रश्नांची कल्पना यावी आणि रोज थोडा थोडा तुमचा अभ्यास व्हावा म्हणून आपण ही सिरीज सुरू केली आहे। मला खात्री आहे हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी ठरेल, तो तुम्हाला आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील। ऑल दी बेस्ट फॉर युअर स्टडी अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस होल व्हिडिओ।